सध्या उन्हाची अधिक तीव्रता आपल्याला जाणवत आहे आणि हा सगळा परिणाम जो होतो आहे, प्रत्येक झाडाची संख्या कमी होत आहे. त्यामुळे त्याचा हा आपल्याला त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र हीच गोष्ट लक्षात घेऊन ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी बीड जिल्ह्यातल्या 11ही तालुक्यामध्ये 1100 झाडं लावून आहे. तर त्यांचं पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि कशाचं ते नियोजन असणार आहे, आपण त्यांच्याशी त्या विषयावरती बोलणार आहोत. की मला सांगा, कशा प्रकारे हे नियोजन असणार आहे, ही 1100 झाडं आपण जी लावणार आहोत? बीड जिल्ह्यामध्ये नंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या दुष्काळाच्या उन्हाच्या झळा सर्वच लोकांना भेटतात. त्याचं मुख्य कारण असं आहे की जे वृक्षतोडी आहे ही कुठंच थांबलेली नाही. म्हणून बीड जिल्ह्यामध्ये हिथून मागं कधीच इतकी तीव्रता जाणवली नाही आणि इतकं गरम कधी वातावरण राहिलं नाही. त्याला कारणीभूत हे झाडं आहे आणि झाडामुळे हे दुष्परिणाम असे गरमीचे होतात. म्हणून ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या 11 तालुक्यामध्ये 1100 झाडं लावून त्याचं संगोपन पालक करण्याचं जबाबदारी मी जिल्हाध्यक्ष म्हणून संघटनेच्या वतीने स्वीकारली आहे. आम्ही झाडं बीड जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यात तालुका अध्यक्ष माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून ही लावली जाणार आहे. मला सांगा, आपण जी झाडं 1100 लावणार ही झाडं नेमकी कोणत्या कोणत्या प्रजातीची असणार आहे? या झाडांच्या प्रजातीमध्ये पिंपळाचं असेल, वडाचं झाड असेल, चिंचेचं झाड असेल, लिंबाचं झाड असेल, जेणेकरून माणसांना त्या झाडांपासून फळ भेटले, ऑक्सिजन भेटला पाहिजे आणि त्याचं संगोपन करण्यासाठी त्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्याच्यावर जास्त फोकस दिला पाहिजे आणि ते देण्यासाठी त्याचं पालक करलेलं आहे. अशा पद्धतीचे झाडं, बऱ्याच पद्धतीचे झाडं आम्ही विविध बीडमध्ये लावणार. मला सांगा की आता आपण सांगितलं विविध प्रजातीची झाडं आपण लावणार. ही झाडं लावत असताना ही प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी ती झाडांचं वृक्षारोपण केले जाणार आहे? समजा की शासकीय जागा असेल किंवा एक शाळा असेल किंवा ग्रामपंचायत असेल, कोणत्या झाडं आपण लावणार आहात? बीड जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शासकीय जागा आली असेल, ऑफिस मधली जी शेजारची जागा असेल, ग्रामपंचायत असू द्या, शाळा असू द्या, कॉलेज असू द्या, ह्याच्या कंपाऊंड झाडं लावायचा उद्देश आमचा एक आहे. त्या ठिकाणी कंपाऊंड असतं, जे शेळ्या आहेत ते त्यांना संगोपन झालं पाहिजे. या अनुषंगाने आम्ही डोंगराळ भागामध्ये ठिकाणी पाणी त्याच्या असेल ते पाणी आम्हाला जवळ पडेल अशा ठिकाणी शासकीय ऑफिसच्या ठिकाणी आम्ही लावून वृक्षारोपण करत असताना त्याचं आपण निश्चितच केलेलं. हो. आता ही झाडं आपण जी आणणार आहोत ही बीड जिल्ह्यातल्या नर्सरीमधून झाडं आणली जाणार आहेत की जिल्ह्याबाहेरच्या नर्सरीतून, की आपण त्या झाडांची रोप लागवड केलेली आहे? कशा प्रकारचं नियोजन असणार आहे? हा जो उपक्रम आहे तो आम्ही या वर्षी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून दरवर्षी जून महिन्यामध्ये 11 तालुक्यात 1100 झाडं लावण्याचा जो संकल्पना आम्ही जी बांधलेली आहे, रुजवलेली आहे, हाती घेतलेली आहे, तर ही सुरुवात. त्याच्यामुळे आम्ही झाडे स्वतः लावलेली नाही आहेत, तर आम्ही हे नर्सरी ज्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध होतील त्या ठिकाणी आम्ही झाडं घेणार. जिल्ह्यात नसतील, जिल्ह्याच्या बाहेर आम्ही ते झाडं आणणार, तर 1100 झाडं आणून बीड जिल्ह्यामध्ये लावणार असं आम्ही ठामपणे संकल्प केलेला आहे. प्रामुख्याने ऑल इंडिया पॅन्थर सेनेला अन्यायावर फोडणारी एक अथवा पक्ष म्हणून आपण त्याला उभ्या महाराष्ट्राला पाहिलेलं आहे. तर आता आपण हे अन्यायावर वाचा फोडत असताना निसर्गाच्या संदर्भामध्ये आपण ही पावलं उचललेली आहेत. निश्चितच ही बाब चांगली आहे, पण ही संकल्पना तुम्हाला सुचण्यामागचं काही रिझन आहे का? समग्र महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे नेते आदरणीय दीपक विविध मुद्द्याला हात घालून असेल, अत्याचार असेल, शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, अनेक प्रश्न असतील, त्यांना वाचा फोडण्याचं काम करतात. त्याच अनुषंगाने मी बीडचा एक जिल्हा अध्यक्ष म्हणून या तीव्रता आणि संघटनेचा उपक्रम हा मी दरवर्षी राबवणार
हा संकल्प मी केला आणि त्या माध्यमातून हे काम मी करणार आहे. निश्चितच गेल्या वर्षीसुद्धा प्रशासनाकडून जी काही झाडं लावण्यात आली होती, शतकोटी वृक्ष महोत्सव जो आयोजित करण्यात आला होता, मात्र आज आपण बघितलं गेलं तर काही भागातली ती झाडं आज आपल्याला दिसून येत नाही आहेत. तर मग अशा कोट्यवधी रुपयांचा खर्च जेव्हा होतो तेव्हा प्रशासनाकडून मात्र पुन्हा त्या ठिकाणी खर्च केला जातो. हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आपण काही पाठपुरावा करून बाब उघडकीस आणणार आहात का, की जे फॉरेस्ट खात्यामध्ये म्हणा किंवा सामाजिक नीतीकडे म्हणा, की जो काय आता सध्या गोंधळ सुरू आहे? नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये फॉरेस्ट खात्याच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधीची उधळण करून जे कंत्राटदार आहेत त्यांच्या घशामध्ये तो निधी घातला जातो आणि त्या निधीच्या माध्यमातून कागदोपत्री दाखवून तो निधी उचलला जातो. पण त्या निधीचे झाडं ह्यांनी आणून लावलेत का, त्याचं संगोपन केलं आहे का आणि ते झाडं उभं आहेत का, हे बीड जिल्ह्यातील वन क्षेत्रातील अधिकारी कुणीही बघितलं जात नाही. मी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून जिल्हाभरामध्ये केलेल्या झाडांच्या निधी संदर्भात असू द्या तर सर्व पाठपुरावा करून जे कोण याच्यामध्ये दोषी असतील त्यांना सुद्धा मी एक्सपोज करणार आहे, असं सुद्धा मी या ठिकाणी निश्चय केलेला आहे. आता ही आपण 1100 झाडं जी लावणार आहात, ती झाडं लावत असताना पर्टिक्युलर कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून या तुमच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे? बीड जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यातून सुरुवातीला बीड जिल्ह्यातून मी सुरुवात करणार आहे. म्हणजे ते बीड तालुका आहे. बीड तालुक्याच्या नंतर धारूर असेल, केज असेल, परळी, आंबेजोगाई, माजलगाव, गेवराई, शिरूर, पाटोदा आणि नंतर शेवट बीड. ह्या पद्धतीमध्ये 11 दिवसामध्ये 1100 झाडं 11 तालुक्यात लावण्याचा संकल्प केलेला आहे आणि ही आमची त्या संदर्भात झाडं लावण्याची गावाचा आम्ही आकडेवारी करून ठरवलेलं आहे. मला सांगा, साधारण ही झाडं लावत असताना आपल्याला अंदाजित किती खर्च लागणार आहे? आता हा उपक्रम तर मी सुरुवातीलाच करतोय. आता याच्यामध्ये किती खर्च लागतोय आणि किती रुपये झाडाला द्यावे लागतील किंवा जिल्हाभरामध्ये फिरण्यासाठी यंत्रणा किती लागणार आहे या संदर्भात मला पूर्वकल्पना नसल्यामुळं मी त्याबद्दल आत्ता काय भाष्य करू शकत नाही. पण ह्या वर्षीचा अनुभव मला जर विचारला तर पुढच्या वर्षी मी नक्की सांगेल आणि ह्या वर्षी झाडं लावलेले पुढच्या वर्षी किती दाखवले, हे जगवले, हे सुद्धा मी दाखवले. निश्चितच आपल्यासोबत आता होते ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बीड जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे आणि त्यांनी या जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यामध्ये 1100 झाडं लावण्याचा जो संकल्प केलेला आहे तो संकल्प निश्चितच गौरवास्पद आहे आणि नितीन सोनवणे यांच्यासारखंच इतर वर्गानेही आता झाडं लावण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे. टाइम्स टीव्ही आणि मराठी न्यूजसाठी मी सुनील डोंगरे, कॅमेरामन रितेश पोळसह बीड.